जम्मू काश्मीरमधील सिंदूर महारक्तदान शिबिरासाठी 1000 तरुण विशेष रेल्वेने रवाना. मंत्री उदय सामंतांनी दाखवला झेंडा. देशाच्या जवानांसाठी जम्मू काश्मीरमध्ये पार पडणाऱ्या सिंदूर महारक्तदान शिबिरासाठी सांगलीतून धर्मवीर एक्सप्रेस विशेष रेल्वे रवाना झाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते यावेळेस विशेष रेल्वेला झेंडा दाखवण्यात आला. 1000 तरुण 9 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमध्ये पार पडणाऱ्या सिंदूर महारक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी रक्तदात्यांना उदय सामंत यांनी शुभेच्छा देत जवानांना रक्तदान करणारे रक्तदाते नसून त्यांना रक्तवीर म्हणून संबोधले जाईल असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून सिंदूर रक्तदान शिबिराचं आयोजन थेट जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आलं. शिवसेना पक्षाच्या वतीनं चंद्रहार पाटलांच्या पुढाकारानं आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आशीर्वादानं ही सिंदूर महारक्तदान यात्रा ही देशातली पहिली यात्रा सांगली जिल्ह्यातून जम्मूकडे रवाना होते. ज्या सैनिकांच्या जीवावर आपण जगतो, ज्या सैनिकांच्या जीवावर आपण सुखाची झोप घेतो, त्यांच्यासाठी रक्तदान करणारा हा अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे. 1000 पैलवान आणि युवक या धर्मवीर एक्सप्रेसमधनं जम्मूकडे रवाना होत आहेत. आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच या आपल्या सैनिकांनी पाकिस्तानला अतिशय चांगल्या पद्धतीनं धडा शिकवला होता. आपण सैन्यावर जाऊन लढू शकलो नसलो तरी देखील त्यांच्या सुखदुःखामध्ये सांगली जिल्हा हा समर्पित आहे ही दाखवणारी ही महारक्तदान यात्रा आहे. आणि याचं सगळं श्रेय हे चंद्रहार पाटलांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना जातं. आणि दुसरं महत्त्वाचं जे सांगायचं आहे, एखाद्या पक्षामध्ये नेतृत्व किती संवेदनशील असतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. 2 महिन्यापूर्वी चंद्रहारनी जेव्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी कुठचं पद मागितलं नाही. त्यांनी सांगितलं की मला ही ऐतिहासिक महारक्तदान यात्रा ही काढायची आहे आणि तातडीनं माननीय शिंदेसाहेबांनी त्याला होकार दिला. स्वतः एकनाथ शिंदेसाहेब या महारक्तदान शिबिरामध्ये सामील होणार आहेत. ते देखील जम्मूला पोचणार आहेत आणि श्रीनगरमध्ये देखील यातले काही पैलवान हे विमानानं जाऊन रक्तदान करणार आहेत. सिंदूर रक्तदान यात्रा हा अलौकिक अजोड अतर्क्य कृतीतला कार्यक्रम आहे, पण तो शिवछत्रपतींच्या परंपरेचा शोभेचा आहे. मराठ्यांनी सुद्धा संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर एक जीव एक तान एकमय होऊन कन्याकुमारी ते काश्मीर ब्रह्मदेश ते बलुचिस्तान, अलीशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांना रणांगणावरती लोळवून 1784 ते 1803 19 वर्ष लाल किल्ल्यावरती भगवा झेंडा फडकवून या देशावरती हिंदवी स्वराज्याचं राज्य चालवलं. इतिहासाची पुनरावृत्ती अशी की हे परत घडणार याचं प्रारंभचिन्ह म्हणून चंद्रहार पाटील, सामंत, एकनाथराव शिंदे एकवटलेत. त्यांना निश्चित यश येईल. उद्या सूर्य उगेल का? त्याचं उत्तर होय. तसंच हे जे काम सुरू केले ते केवळ आत्ताच्या ह्याने थांबणार नाही आहे. किंवा देशावरती एक दिवस असा उजाडेल की भगव्या झेंड्याचा 15 ऑगस्ट साजरा करणारा हिंदुस्थान जगात जन्माला येईल. स्वतंत्र झाल्यापासून संपूर्ण भारत देशामध्ये आज सांगली जिल्हा हा उपक्रम करत आहे. खरं तर 798 जिल्ह्यांपैकी आज सांगली जिल्हा माझा आज हा उपक्रम करत आहे. गेले अनेक दिवसापासूनची माझी इच्छा होती की आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब व उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण होते. खरोखर आज आमच्या सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ह्या गोष्टीचा अभिमान आहे आणि गर्व आहे. कारण ही यात्रा आज खरोखर गेल्या 77 वर्षामध्ये कधीही न झालेला उपक्रम आज आपण सांगली जिल्ह्याच्या वतीने करतो आहे. आज संपूर्ण देशातील युवकांना आपण सीमेवर जाऊन शस्त्र घेऊन जरी लढू शकत नसलो तरी आज आपण आपल्यासाठी जे आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर जे रक्त सांडत आहेत त्यांच्यासाठी आपण रक्त देऊन आज देशप्रेम देशभावना व्यक्त करू शकतो. खरं तर आज आमच्यासाठी आनंदाचा खूप आनंदाचा दिवस आहे. आज ही यात्रा काश्मीरच्या दिशेने रवाना होते. तिथे गेल्यानंतर जम्मू कमांड हॉस्पिटल, उधमपूर कमांड हॉस्पिटल आणि
10 तारखेला सकाळी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब श्रीनगरच्या कमांड हॉस्पिटलला येऊन स्वतः रक्तदान करून आमचे ठराविक 100 पैलवान तिथं चार्टर प्लेननं जाऊन तिथं रक्तदान करून येणार आहेत. म्हणजे खरोखर आज आमच्या पैलवान कुस्तीगीर मल्लांसाठी, शिवसैनिकांसाठी व युवकांसाठी खरोखर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ही यात्रा 100% यशस्वी करून आम्ही परत पुन्हा माघारी येऊ. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.